नमस्कार मित्रहो, स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ प्रमोद चोपदारवर। आज आपण चाललो आहोत सांगली शहराला भेट द्यायला। सांगली हे महाराष्ट्राच्या पश्चिम भागातील एक महत्त्वाचे शहर आहे। हे कृष्णा आणि वारणा या नद्यांच्या काठी वसलेले असून साखरेचे घर म्हणून जगभर ओळखले जाते। सांगलीला भारताचे शुगर बॉल म्हटले जाते, कारण येथे प्रचंड प्रमाणात ऊसाची शेती व साखर कारखाने आहेत। सांगलीतील धार्मिक स्थळे: कृष्णाकाठी वसलेले गणपती मंदिर, दत्तदेव मंदिर सांगली, तासगावचे गणपती मंदिर, कुपवाड जवळील इस्लामपूर व इतर भागातील देवस्थान। सांगली हे नाटकाची पंढरी म्हणून प्रसिद्ध आहे। येथे रंगभूमीचा समृद्ध इतिहास आहे। सांगली द्राक्षबागा आणि द्राक्ष निर्यातीसाठी जगभर ओळखले जाते। ऊस शेती, साखर उद्योग आणि हळदीसाठी देखील सांगली प्रसिद्ध आहे। सांगलीला जर आपण रस्त्यामार्गे जाणार असाल तर पुणे, कोल्हापूर, मिरज मार्गे सोयीस्कर आहे। रेल्वे मार्गे मिरज हा प्रमुख रेल्वे जंक्शन आहे, सांगलीला सहज जोडलेले आहे। आणि विमानतळ मार्गे जर तुम्ही सांगलीला जाणार असाल तर निकटचा विमानतळ कोल्हापूर आहे, जो इथून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर आहे। सांगलीतील खास आकर्षण आहेत कृष्णा घाट व तेथील आरती, सांगली किल्ला, गणपती मंदिर, द्राक्षबागांची सफर, सांगलीतील जत्रा व उत्सव। सांगली म्हणजे साखर, द्राक्षे, नाट्यसंस्कृती, हळद आणि धार्मिक वारसा यांचा सुंदर संगम आहे। सांगली हा महाराष्ट्राचा एक प्रमुख जिल्हा आहे। आज आपण जाणार आहोत सांगली शहर पाहायला। सांगली शहर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्य ठिकाण हे कृष्णा नदीच्या काठावर वसले असून कृष्णा वारणा नद्यांचे संगमस्थान हरिपूर या शहराच्या नैऋत्येस 4 किलोमीटरवर आहे। सांगली येथे इसवी सन 1876 ते 8 फेब्रुवारी 1998 पर्यंत नगरपालिका होती। 9 फेब्रुवारी 1998 पासून सांगली म्हणजेच मिरज कुपवाड शहर मिळून महानगरपालिका अस्तित्वात आली। इसवी सन 2011च्या जनगणनेनुसार या महापालिकेची एकूण लोकसंख्या 5,02,793 असून सांगली शहराची 2023ची लोकसंख्या 8,04,596 अशी आहे। हे शहर झपाट्याने वाढत आहे। सांगली शहराचे एकूण क्षेत्रफळ 118 चौरस किलोमीटर असून प्रभागांची संख्या 20 आहे। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे म्हणजेच MIDC प्रादेशिक कार्यालय सांगली शहर येथे असून जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असल्यामुळे जिल्हा स्तरावरील, केंद्र व राज्य स्तरावरील शासकीय, निमशासकीय व महामंडळाची कार्यालये येथे आहेत। वाहतूक व दळणवळणाच्या दृष्टीने सांगलीला प्रामुख्याने कृषी उत्पादनांचा व्यापार खूप मोठा आहे। हळदीची आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ सांगली येथे असल्याने या शहराला हळदीचे शहर, येलो सिटी असे संबोधले जाते। शैक्षणिक, सांस्कृतिक दृष्ट्याही सांगली शहर प्रसिद्ध आहे। कला, वाणिज्य, विज्ञान, शिक्षणशास्त्र, विधी व्यवस्थापन, अभियांत्रिकी, वास्तुशिल्प, औषध निर्माणशास्त्र, आयुर्वेदिक, शासकीय वैद्यकीय, वैद्यक, दंतविज्ञान, पर्यावरण विज्ञान इत्यादी शाखांची महाविद्यालये सांगलीत आहेत। मराठी नाटकाचे हे उगमस्थान असल्याचे सांगलीला नाट्य पंढरी असे संबोधले जाते। सांगलीचे अधिपती सर चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांनी राजाश्रय दिल्यामुळेच विष्णुदास भावे यांनी इसवी सन 1843 साली लिहिलेल्या सीता स्वयंवर या नाटकाचा प्रथम प्रयोग सांगली येथे झाला। सांगली जिल्हा साखरपट्ट्यात येत असल्यामुळे येथे अनेक साखर कारखाने आहेत। वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना हा आशिया खंडातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना आहे। सांगली शहर हे पहिलवानांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे। हिंद केसरी मारुती माने तसेच बिजली या नावाने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात ओळखले जाणारे माजी आमदार
कैलासवासी संभाजी पवार हेही याच मातीतले. कुस्तीगिरांचे शहर अशी ही सांगलीची ओळख आहे. मित्रहो, आज आपण सांगली शहरातील 10 प्रमुख स्थळांना भेटी देणार आहोत आणि ती सांगलीतील 10 प्रमुख स्थळं आहेत. आमराई गार्डन, विष्णुदास भावे नाट्यगृह सांगली, हळद भवन, मारुती मंदिर, सांगली गणेश दुर्ग, हरिपूरचा घाट आणि तेथील संगमेश्वर मंदिर, शिवाजी स्टेडियम, म्युझियम, पटवर्धन वाडा, गणेश तलाव, आर्विन ब्रिज आणि सांगलीचा प्रसिद्ध गणपती. आमराई गार्डन सांगली. आमराई गार्डन हे सांगली शहरातील एक प्रसिद्ध आणि ऐतिहासिक गार्डन आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली ही बाग नागरिकांच्या विश्रांतीसाठी, मुलांच्या खेळांसाठी आणि नैसर्गिक वातावरणासाठी आवडती जागा आहे. या बागेच्या परिसरात पूर्वी मोठ्या प्रमाणात आंब्याची झाडे होती, म्हणून हिला आमराई गार्डन असे नाव पडले. इथलं प्रमुख आकर्षण आहे हिरवीगार झाडं आणि स्वच्छ पायवाटा, मुलांसाठी खेळणी व खेळाचे मैदान, सकाळ संध्याकाळ फिरण्यासाठी व व्यायामासाठी उत्तम जागा. परिवारासोबत पिकनिकसाठी हे एक आदर्श ठिकाण आहे. सांगलीत होणारे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शने आणि जत्रा येथे आयोजित केल्या जातात. त्यामुळे ही बाग फक्त नैसर्गिक सौंदर्यासाठीच नव्हे तर सांस्कृतिक महत्त्वासाठीही ओळखली जाते. आमराई गार्डन हे सांगलीच्या मध्यवर्ती भागात असल्याने रिक्षा, बस किंवा खाजगी वाहनाने सहज पोहोचता येते. सांगली रेल्वे स्टेशनपासूनही अगदी जवळ आहे. आमराई गार्डन म्हणजेच सांगलीकरांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. हिरवळ, शांतता आणि सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे हे ठिकाण प्रत्येक पर्यटकाने जरूर भेट द्यावे असे आहे. विष्णुदास भावे नाट्यगृह सांगली. सांगली शहरातील विष्णुदास भावे नाट्यगृह हे पश्चिम महाराष्ट्रातील एक अत्याधुनिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे नाट्यगृह आहे. रंगभूमीच्या परंपरेला नवा आयाम देणारे हे नाट्यगृह नाटक, संगीत, नृत्य व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. हे नाट्यगृह मराठी रंगभूमीचे जनक विष्णुदास भावे यांच्या नावाने ओळखले जाते. त्यांनी 1843 साली पहिले मराठी नाटक सीता स्वयंवर रंगभूमीवर आणले आणि मराठी नाट्यसृष्टीची पायाभरणी केली. या नाट्यगृहाची वैशिष्ट्ये आहेत: अत्याधुनिक ध्वनी प्रणाली, प्रकाश योजना,
मोठा व आकर्षक प्रेक्षागृह हॉल, सुमारे 900+ प्रेक्षकांची आसन क्षमता, कलाकारांसाठी आरामदायी ड्रेसिंग रूम व स्टेज सुविधा, वातानुकूलित व आधुनिक सोयी सुविधांनी हे युक्त आहे। येथे दरवर्षी नाट्यस्पर्धा, संगीत नृत्याचे कार्यक्रम, नाट्यप्रयोग आणि विविध सांस्कृतिक महोत्सवांचे आयोजन केले जाते। सांगलीच्या सांस्कृतिक ओळखीचा हा एक अविभाज्य भाग आहे। विष्णुदास भावे नाट्यगृह हे सांगलीच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेले आहे। बस, रेल्वे किंवा खासगी वाहनांद्वारे येथे सहज पोहोचता येते। हे नाट्यगृह सांगलीच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक आहे। मराठी रंगभूमीची परंपरा जपत आधुनिक काळाशी जुळून घेतलेले ठिकाण प्रत्येक नाट्यप्रेमीने नक्कीच अनुभवायला हवे। शिवाजी स्टेडियम सांगली। सांगली शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेले शिवाजी स्टेडियम हे क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध सार्वजनिक उपक्रमांसाठी ओळखले जाणारे एक महत्त्वाचे मैदान आहे। येथे क्रिकेट, फुटबॉल, ॲथलेटिक्स आणि इतर खेळांचे सामने व स्पर्धा आयोजित केल्या जातात। स्थानिक तसेच जिल्हास्तरीय खेळाडूंना प्रशिक्षणाची सुविधा मिळते। तरुणाईसाठी हे एक प्रमुख खेळांचे केंद्र आहे। शालेय व महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक महोत्सव, विविध जत्रा, राष्ट्रीय सणांनिमित्त होणारे ध्वजारोहण सोहळे आणि राजकीय व सामाजिक सभा हे येथील प्रमुख उपक्रम आहेत। इथलं वैशिष्ट्य आहे मोठे व प्रशस्त मैदान, प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था, खेळाडूंसाठी सरावाची सोय। शिवाजी स्टेडियम हे सांगलीच्या मध्यवर्ती भागात असल्याने बस, रिक्षा किंवा खासगी वाहनांनी सहज पोहोचता येते। शिवाजी स्टेडियम म्हणजेच सांगलीचे क्रीडा आणि सांस्कृतिक हृदयस्थान। खेळाडूंचा उत्साह, सांस्कृतिक सोहळ्यांचा आनंद आणि लोकांची एकत्र येण्याची जागा म्हणून या स्टेडियमला विशेष स्थान आहे। गणेश तलाव सांगली। सांगली शहरातील गणेश तलाव हे एक सुंदर व ऐतिहासिक ठिकाण आहे। हे ठिकाण फिरण्यासाठी, व्यायामासाठी, मुलांच्या खेळासाठी आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी सांगलीकरांच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे। गणेश तलावाचे बांधकाम सांगली संस्थानाच्या काळात झाले। तलावाजवळील गणेश मंदिरामुळे या तलावाला गणेश तलाव असे नाव मिळाले। येथील विशेष आकर्षण आहे तलावाभोवती केलेली बाग व पायवाटा। सकाळ संध्याकाळ फिरण्यासाठी ही एक उत्तम जागा आहे। मुलांसाठी खेळणी, खुली जागा, फोटोग्राफीसाठी रमणीय ठिकाण आणि तलावाजवळील शांत व हिरवेगार वातावरण हे येथील मुख्य आकर्षण। गणेशोत्सव आणि धार्मिक सोहळ्यावेळी तलाव परिसरात उत्सवमय वातावरण असते। स्थानिक नागरिक येथे सांस्कृतिक उपक्रम व लहान कार्यक्रम आयोजित करतात। गणेश तलाव सांगली शहराच्या मध्यवर्ती भागात आहे। रिक्षा, बस किंवा खासगी वाहनाने येथे सहज पोहोचता येते। गणेश तलाव म्हणजे निसर्गरम्य वातावरण, इतिहास आणि श्रद्धा यांचा संगम आहे। सांगलीकरांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असलेले हे ठिकाण प्रत्येक पर्यटकाने जरूर अनुभवावे। हळद भवन सांगली। हळद भवन हे सांगली शहरातील एक प्रसिद्ध सांस्कृतिक व सामाजिक केंद्र आहे। येथे विविध कार्यक्रम, लग्न समारंभ, सांस्कृतिक सोहळे आणि जत्रा आयोजित केल्या जातात। सांगली जिल्हा हळदीसाठी प्रसिद्ध आहे। येथे मोठ्या प्रमाणात हळद उत्पादन होते, त्यामुळे या भवनाला हळद भवन असे नाव देण्यात आले आहे। हळद भवनाची वैशिष्ट्ये आहेत प्रशस्त हॉल आणि सभागृह, लग्न, सत्कार समारंभ, मेळावे यासाठी ही उपयुक्त जागा आहे। सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रदर्शनांसाठी येथे सुविधा आहेत। पार्किंगची सोय आणि सोयीस्कर पोहोच येथे आहे। हळद भवन हे सांगलीतील लोकांच्या सामाजिक, सांस्कृतिक आयुष्याचे केंद्र मानले जाते। येथे अनेक महत्त्वाचे कार्यक्रम पार पडतात। हळद भवन सांगली शहरात मध्यवर्ती भागात आहे। बस स्टँड व रेल्वे स्टेशनपासून अगदी जवळ असल्याने सहज पोहोचता येते। हळद भवन म्हणजे सांगलीकरांसाठी एक सामाजिक व सांस्कृतिक हब आहे। विवाह सोहळे, जत्रा
आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी हे ठिकाण विशेष ओळखले जाते। संगमेश्वर मंदिर सांगली। संगमेश्वर मंदिर हे सांगली जवळील कृष्णा आणि वारणा नद्यांच्या संगमावर वसलेले प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर आहे। हे मंदिर सांगलीकरांसाठी श्रद्धा, संस्कृती आणि निसर्ग सौंदर्याचा संगम मानले जाते। हे भगवान शंकराचे प्राचीन मंदिर आहे। येथे भगवान शंकराची लिंग स्वरूपात पूजा केली जाते। कृष्णा वारणा संगमावर संगमेश्वर मंदिराची विशेष ओळख आहे। मंदिराचे बांधकाम प्राचीन काळातील असून मराठा काळात त्याचे जीर्णोद्धार करण्यात आला। नदी संगमावर वसल्यामुळे या मंदिराला धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व आहे। हरिपूरच्या घाटाजवळच हे मंदिर आहे। कृष्णा आणि वारणा नद्यांचा सुंदर संगम, घाट परिसरातील मनोहारी निसर्ग, धार्मिक विधी, आरत्या आणि उत्सवावेळी होणारी गजबज आणि पवित्र नदी स्नानाची सोय हे येथील विशेष आकर्षण आहे। महाशिवरात्रीला येथे हजारो भाविकांची मोठी जत्रा भरते। श्रावण महिन्यातील सोमवार आणि नागपंचमीलाही मोठी गर्दी असते। संगमेश्वर मंदिर सांगलीपासून 4 किलोमीटर अंतरावर हरिपूर घाटाजवळ वसलेले आहे। रिक्षा, बस किंवा खाजगी वाहनाने येथे सहज पोहोचता येते। संगमेश्वर मंदिर म्हणजे निसर्ग, श्रद्धा आणि इतिहासाचा सुंदर संगम आहे। सांगलीला भेट दिल्यावर या मंदिराला नक्की भेट द्यावी।
हरिपूरचा घाट सांगली. हरिपूरचा घाट हा सांगली शहराजवळील कृष्णा आणि वारणा नद्यांच्या संगमावर वसलेला एक सुंदर घाट आहे. येथे निसर्ग सौंदर्य, धार्मिक वातावरण आणि शांतता अनुभवायला मिळते. हरिपूरचा घाट सांगली शहरापासून 4 किलोमीटर अंतरावर आहे. हा घाट प्राचीन काळापासून धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. नदीस्नान, धार्मिक विधी व उत्सवासाठी येथे भाविकांची गर्दी असते. घाट परिसरात प्राचीन मंदिरेही आहेत. 2 नद्यांचा संगम पाहण्यासाठी हे ठिकाण खास प्रसिद्ध आहे. सकाळ संध्याकाळ घाटावरचा नजारा अत्यंत मनोहारी दिसतो. फोटोग्राफी, फिरणे आणि शांत वेळ घालवण्यासाठी ही एक उत्तम जागा आहे. येथे वारंवार धार्मिक उत्सव, जत्रा आणि आरत्या होतात. खास करून नद्यांशी संबंधित सणांच्या वेळी घाटावर मोठ्या प्रमाणात भाविक जमतात. हरिपूरचा घाट सांगली शहरापासून 4 किलोमीटरवर आहे. रिक्षा, बस किंवा खाजगी वाहनाने येथे सहज जाता येते. हरिपूरचा घाट म्हणजे नदी संगम, श्रद्धा आणि निसर्ग सौंदर्याचा संगम आहे. सांगलीला भेट दिल्यावर हे ठिकाण नक्की अनुभवायला हवे. गणेश दुर्ग सांगली. गणेश दुर्ग हा सांगली शहरातील एक महत्त्वाचा ऐतिहासिक आणि धार्मिक किल्ला आहे. कृष्णा नदीच्या काठावर वसलेला हा किल्ला सांगलीच्या वारशाचा अविभाज्य भाग मानला जातो. गणेश दुर्गाचे बांधकाम इसवी सन 18व्या शतकात झाले असे मानले जाते. सांगली संस्थानच्या काळात या किल्ल्याला लष्करी आणि प्रशासकीय दृष्ट्या महत्त्व होते. किल्ल्याचे नाव येथे असलेल्या गणपती मंदिरावरून ठेवले गेले. किल्ल्याच्या परिसरात प्राचीन गणपती मंदिर आहे. मंदिरात दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पटवर्धन वाडा सांगली. सांगलीतील पटवर्धन वाडा हा सांगली संस्थानकालीन ऐतिहासिक वाडा आहे. संस्थानिकांचे हे मुख्य निवासस्थान असून सांगलीच्या इतिहासाचा जिवंत साक्षीदार आहे. सांगली संस्थानाचे राजे पटवर्धन घराणे यांचा हा वाडा आहे. 1782 साली हरिभाऊ पटवर्धन यांनी सांगली संस्थानाची स्थापना केली. वाड्याचे बांधकाम मराठा वास्तुशैलीत असून त्यात प्रशस्त अंगणे, दालने आणि सुंदर नक्षीकाम आढळते. या वाड्याची वास्तुकला आणि वैशिष्ट्ये आहेत: लाकडी स्तंभ, नक्षीकाम केलेले दरवाजे व खिडक्या, प्रशस्त अंगण आणि दरबार हॉल, पारंपरिक मराठा शैलीतील बांधणी आणि भव्य प्रवेशद्वार आणि किल्ल्यासारखी रचना. वाड्यात संस्थानकालीन दरबार भरत असे. इथे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आणि राजकीय सभा घडून आल्या आहेत. सांगलीच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा हा महत्त्वाचा भाग आहे. पटवर्धन वाडा हा सांगली शहरात आहे. बसस्थानक व रेल्वे स्टेशनपासून येथे सहज पोहोचता येते. पटवर्धन वाडा म्हणजे सांगली संस्थानाचा इतिहास, मराठा वास्तुकला आणि सांस्कृतिक वारसा यांचा मिलाफ आहे. इतिहासप्रेमींना हे ठिकाण नक्कीच अनुभवावे. आणि हो मित्रांनो, मैंने प्यार कियाची अभिनेत्री भाग्यश्री ही याच पटवर्धन घराण्यातली. काय मंडळी, काय बरं आहे ना? मग होय, बरं असणारच. चला तर मग आता आपण चाललोय सांगलीतील प्राचीन आणि प्रसिद्ध गणेश मंदिर बघायला. गणेश मंदिर बघायला आम्ही चाललोय गणेशोत्सवाच्या काळात आणि ही पर्वणीच म्हणावी लागेल. गणेश मंदिर सांगली हे सांगलीतील गणपतीपळ येथील शहराचे एक प्रमुख धार्मिक व ऐतिहासिक स्थळ आहे. कृष्णा नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर सांगलीचे आध्यात्मिक व सांस्कृतिक केंद्र मानले जाते. येथे श्री गणेशाची मूर्ती अत्यंत सुंदर आणि जिवंत भासणारी आहे. मंदिरातील गणेशाला
राजा गणपती असेही संबोधले जाते। सांगलीकरांचा हा श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे। हे मंदिर सांगली संस्थानच्या काळात बांधले गेले। संस्थानिकांचा हा आराध्य दैवत मानला जात असे। कृष्णा नदीकाठी असलेले ठिकाण धार्मिक व ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे। कृष्णा नदीकाठचा घाट व संध्याकाळची आरती हे येथील विशेष आकर्षण आहे। मंदिराची आकर्षक वास्तुकला, शांत परिसर आणि गणेशोत्सव व इतर सणांमधील सजावट आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे देखील येथील विशेष आकर्षण आहे। गणेशोत्सवाच्या काळात इथे मस्त सजावट असते आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते। गणेशोत्सव हा इथे होणारा सर्वात मोठा सोहळा आहे। याशिवाय संकष्टी चतुर्थी आणि इतर धार्मिक दिवसांनाही भाविकांची गर्दी होते। गणेश मंदिर सांगली शहरातच असल्याने बस, रिक्षा किंवा खाजगी वाहनांनी येथे सहज पोहोचता येते। रेल्वे स्टेशन व बस स्थानकापासून हे अगदी जवळ आहे। सांगलीचे गणेश मंदिर म्हणजे श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा संगम आहे। कृष्णा घाटावरील हे मंदिर प्रत्येक पर्यटकाने जरूर अनुभवायला हवे। आयर्विन पूल, आयर्विन ब्रिज कृष्णा नदीवर बांधलेला एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा पूल आहे, जो सांगली शहराला इतर भागांशी जोडणारा प्रमुख दुवा आहे। पूर्वी सांगलीहून मुंबईला जाण्यासाठी हा ब्रिज नसल्यामुळे कोल्हापूर मार्गे जावे लागायचे, पण त्यानंतर 1927 मध्ये पटवर्धन यांनी ह्या ब्रिजचे बांधकाम सुरू केले आणि 1929 मध्ये ते पूर्ण झाले। पुलाचे नाव ब्रिटिश गव्हर्नर आयर्विन यांच्या नावावरून ठेवण्यात आले आणि यांच्या पत्नी यांनी याचे उद्घाटन केले। हा पूल व्यापार वाढविण्यासाठी आणि सांगलीच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरला। या पुलाची वास्तुकला आणि वैशिष्ट्य आहे लाल दगडी बांधकाम आणि जुनी वास्तुकला, यामुळे तो आकर्षक दिसतो। पुलावरून संध्याकाळी रंगीत दिव्यांनी प्रकाश चित्रण होते। हे एक मनोहारी दृश्य असते। सांगलीला मिरज, पश्चिम आणि इतर परिसरांशी जोडणारा हा पूल महत्त्वाचा आहे। कालबाह्यता आणि दुरुस्तीची गरज ओळखून आसपास पर्यायी तरी समांतर पूल बांधण्याचे काम सुरू आहे। पुलावर पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे अडचणी निर्माण होतात। 2019 मध्ये महापुरात पूरग्रस्त अनेक जण पुलावर अडकले होते। त्यावरून पुलाची मजबूती आणि वापरक्षमता याविषयी चर्चा झाली। ट्रिपवायझर सारख्या रिव्ह्यूमध्ये हा पूल विशेष करून संध्याकाळी नक्की भेट द्यावी अशी शिफारस आहे। ब्रिटिश एराचे हे पूल आजही अभिमानाने मिरवले जातात।
आहे.